पंतप्रधान यांच्या नावाने पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे। मात्र यात तांत्रिक अडचणी तसेच वेबसाईट बंद असल्यामुळे गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सोलर पॅनल विक्रेत्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। या संदर्भात महावितरण कंपनी सुद्धा दुर्लक्ष करत असल्याने आज सोलर पॅनल असोसिएशन तर्फे जळगाव शहरातील महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। महावितरण कार्यालयाकडे समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करूनही महावितरण विभाग दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे नाहक सोलर पॅनल बसवणाऱ्या ग्राहकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागत आहे। त्यामुळे लवकरात लवकर समस्या सुटली नाही तर महावितरण कंपनी विरुद्ध अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जातील असा इशारा सोलर पॅनल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आम्ही अजिबात सहन करणार नाही। मीटर लावून फक्त भाडे आकारायला हवं। पोर्टल होतं 22 जानेवारीला रामाच्या प्राणप्रतिष्ठा प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 1 कोटी लोकांकडे सोलरची घोषणा केली लावण्याची। तर हे पोर्टल PM सूर्यघर योजनेमध्ये कन्वर्ट झालं। पण जेव्हापासून हे कन्वर्ट झालं तेव्हापासून हे चालतच नाही आहे आणि याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होत नाही। रजिस्ट्रेशन झालं तर पुढची प्रोसेस होत नाही। हे गुजरातची खाजगी कंपनी आहे सोलर म्हणून यांना डेव्हलप करण्याकरता दिलेलं आहे। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही याच्या कंटिन्यूस फॉलोअपमध्ये, परंतु पुढे प्रोसेसच जात नाही। नेहमी एररच येतात। डॉक्युमेंट अपलोड केलेले असतात ते गायब होऊन जातात। त्याच्यामुळे ग्राहकांना काय स्वतःला ठगल्यासारखं महसूस होतं की बुवा आम्ही एवढं 2-2, 3-3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले तरी आम्हाला आमचं सोलर चालू झालेलं नाही आहे। तर शासनाने प्रशासनाने ॲटलिस्ट डेव्हलपरला सांगायला पाहिजे किंवा की हे व्यवस्थित स्ट्रीमलाईन करायला पाहिजे। त्याच्यामुळे ग्राहक आता याच्यात मेन प्रॉब्लेम काय, महावितरणाचे अधिकारी सांगतात की बुवा तुमचं हे जोपर्यंत सेंड टू बिलिंग होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मीटर लावणार नाही। मीटर लावलं तर आम्ही तुम्हाला ॲव्हरेज बिलं देऊ। तर या संदर्भामध्ये प्रशासनाने निश्चित काही ना काही पावलं उचलायला पाहिजे। काय पवित्र आहे ना तुमच्या संघटनेचा? पुढचा पवित्र आमचा डायरेक्ट जे आता नवीन जे मिनिस्टर झालेले प्रल्हाद जोशी यांची भेट घेण्याचा। नाव तुमचं? चंद्रशेखर महाजन। मी जळगाव सोलर असोसिएशनचा अध्यक्ष बोलतोय। काय अडचणी येतात? महावितरणाचा रोल असा आहे की जोपर्यंत नॅशनल पोर्टल सिंक्रोनाइज महावितरणशी होत नाही आहे त्यामुळे महावितरणचे अधिकारी त्यांच्या कॉम्प्युटरला लॉग इन करू शकत नाही, कारण का तिथे ते लॉक झालेलं आहे। त्याच्यामुळे कुठलाही सेंड टू बिलिंग होत नाही, मीटर लागत नाही। 3-3, 4-4 महिने झाले सिस्टीम रेडी आहे पण मीटर लागत नाही आहे। ग्राहक आम्हाला खूप अक्षरशः त्रास देतो आहे। रात्री 12 वाजताही फोन करतात ते आम्हाला खूप त्रास देतात आहे। तर याच्याविरुद्ध लवकरात लवकर माननीय देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा दखल घेऊन लवकरात लवकर काय जे करायचे ते करण्यात यावं। या संपूर्ण विषयामध्ये महावितरणचा काय रोल येतो आता? महावितरणचा रोल असा आहे की महावितरण सेंड टू बिलिंग करत नाही आहे आणि मीटर लागत नाही। मग मीटर नाही लागत तर मग ग्राहक आमचे पैसेसुद्धा देत नाही आहे। आता जिल्ह्यामध्ये जवळपास 500 इंटिग्रेटर्स आहे। प्रत्येक इंटिग्रेटरचे ग्राहकाकडे कमीत कमी 1-1 लाख रुपये अडकलेले आहे। असे महाराष्ट्रात किती इंटिग्रेटर्स आहे आणि मग किती पैसा आहे बरं? आम्ही सगळे सोलर असोसिएशन गव्हर्नमेंटला, भारत सरकारला दर महिन्याला GST देतो आणि हा GST 13.8% आमच्याकडनं कलेक्ट करते। भारत सरकारने आमच्याकडनं PBG घेतलेली आहे, बँक गॅरंटी घेतलेली आहे 2.5 लाख रुपयाची। आज 2.5 लाख रुपये एका इंटिग्रेटरने, 500 इंटिग्रेटरने 2.5 लाख रुपये भरलेले आहे। मग आमच्या हे सगळे पैसे गव्हर्नमेंटकडे एवढं असताना आम्हाला सपोर्ट होत नाही, तरी गव्हर्नमेंटने कृपया करून लवकरात लवकर याचा इश्यू सॉल्व्ह करावा। महावितरणचे नेमके कोणते अधिकारी आहेत की जे तुम्हाला त्रास देत आहेत किंवा हे काम पुढे सरकवू देत नाही? महावितरणचे अधिकारी सगळ्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं आहे, कोणी अधिकारी आम्हाला त्रास नाही देते। पण जे आता जळगावचा जो प्रॉब्लेम्स आहे मेन जळगाव शहराचा, की जळगावची लोकसंख्या वाढली, विस्तार वाढले, पण त्यांची DP क्षमता जी आहे ती 25 आणि 63चीच आहे। तर DP क्षमतासुद्धा म्हणजे ट्रान्सफॉर्मर क्षमतासुद्धा आता वाढणं गरजेचं आहे, कारण का जोपर्यंत ट्रान्सफॉर्मर वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला लोड मिळत नाही तिथं। आता नवीन लोकांना सोलर लावायचं आहे पण महावितरणचे अधिकारी आम्हाला लोड देत नाही आहे। त्याच्यामुळे बरेचसे ग्राहक आता सोलर विना वंचित राहिलेले आहेत, त्यांना सोलर लागू शकत नाही। तरी आणि इन्स्पेक्शनसुद्धा होत नाही। 42-36चा जनरली हा जास्त प्रॉब्लेम आहे। तर 42-36मध्ये लवकरात लवकर इन्स्पेक्शन व्हावे आणि लवकरात लवकर ही सगळं सिस्टीम सुरळीत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। महावितरणच्या काही अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली होती, देवाणघेवाण करतानाचे काही व्हिडिओसुद्धा व्हायरल नाही झालेत, परंतु अशी बातमी आमच्यापर्यंत मीडियापर्यंत आली होती। नेमका काय प्रकार आहे? काही अधिकाऱ्यांनी घेतलेले आहे ते पैसे, त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी ना कधी एक दिवस येणारच येतो, हे सत्य आहे। महावितरणचे अधिकारी पैसे घेतात? हो, हे सत्य आहे।
सर मूळ मुद्दा आहे तो नॅशनल पोर्टलच्या प्रधानमंत्रींनी PM सूर्यघर योजना जी राबवली जाते देशामध्ये ती सूर्यघर योजना सोलरच्या संबंधित असल्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यापासून नॅशनल पोर्टल हे बंदच पडलेलं आहे आणि नॅशनल पोर्टल बंद असल्यामुळे कुठलेच कामं होत नसल्यामुळे आमचे फक्त घरावरती सोलर लावून शोभेसाठी तयार झालेले आहे. आता PM सूर्यघर योजना ही लवकरात लवकर चालू करण्यात यावी. राज्य सरकार आणि एकमेकांना सिंक्रोनाइज करत आहे पण अजून ते झालेलं नाही आहे आणि असंख्य अडचणी आता आम्हाला ग्राहक देत आहे. काही ग्राहक आमच्या विरुद्ध आता कोर्टात आणि पोलीस स्टेशनला FIR तयार करण्यासाठी सज्ज झालेले आहे. तरी कृपया करून लवकरात लवकर PM सूर्यघर योजनाचे जे पोर्टल आहे ते त्वरित चालू करावे ही आमची जळगाव सोलर असोसिएशनची मागणी आहे आणि व्यक्तिशः मी गणेश कुलकर्णी ही मागणी करत आहे की आपण त्वरित PM सूर्यघर योजनाचे नॅशनल पोर्टल चालू करावे.